लोकसभा निवडणुकीची शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। गुरुवारी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आज त्यांची पहिली यादी जाहीर केली। यात एकूण 21 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीत दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतनं आणि गजानन कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईमधनं उमेदवारी मिळाली। शिवसेनेच्या पहिल्या यादीत उस्मानाबादच्या जागेबद्दल बदल करण्यात आलेला। उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवी गायकवाडांचा पत्ता कट केला गेला असून त्यांच्या जागी आता ओमराजे निंबाळकरांना संधी दिली आहे। शिवसेनेच्या या यादीमध्ये सातारा आणि पालघरच्या जागेबाबत मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे। येत्या 2 दिवसात आम्ही कळवू असं शिवसेनेनं सांगितलंय। शिवसेनेच्या लोकसभेच्या 21 उमेदवारांच्या यादीत केवळ एकाच महिलेला स्थान दिलं गेलंय। यवतमाळ वाशिममधनं भावना गवळी यांचं नाव आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पूर्ववैमनस्यातनं ही धमकी दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी पवारांना शिंदेंना वाड्यातनं उमेदवारी जाहीर केली। माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले नरेंद्र पाटील यांनी आता भाजपातनं शिवसेनेत प्रवेश केलाय। उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटलांना साताऱ्यातनं शिवसेनेकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। वनवास 14 वर्षांचा असतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी मला 7 वर्षात पुन्हा भाजपात आणल्याचं प्रवीण छेडा यांनी भाजप प्रवेशाच्या दरम्यान म्हटलं। तसंच पक्ष जबाबदारी देईल ती पार पाडण्याचं प्रवीण छेडा म्हणाले। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत करणार असल्याचा गौप्यस्फोट सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला। भाजपा महिलांना मान सन्मान देणारा पक्ष असल्याचं वक्तव्य भारती पवार यांनी भाजप प्रवेशाच्या दरम्यान केलं। तसंच मोदींनी देशात खूप चांगलं काम केल्याचं देखील त्यांनी म्हटलं। नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या। बांदिवडेकरांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आता केला गेला होता, त्यामुळे काँग्रेसकडनं रमेश कीर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार एकाच वेळी मंदिरात गेले, त्यामुळे तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होणार याची चर्चा आहे। पालघरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची बुलेट स्वारी बघायला मिळाली। कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला। बीड लोकसभा निवडणुकीसाठी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेकडनं पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला। कालिदास आपेट यांचा अर्ज दाखल झाला। बुलढाणा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला। बळीराम सिरस्कार यांनी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असेल तरच आघाडीसोबत जाणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं। त्यात शेतमालाला 1.5 पट हमी भाव ही प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चानं आपले 3 उमेदवार जाहीर केले। ईशान्य मुंबईतनं स्नेहा कुऱ्हाडे, तसंच उत्तर पश्चिम मुंबईतनं सुहास बागल आणि ठाण्यातनं विनोद पोखरकर यांना उमेदवारी मिळाली। आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलिसांनी मग शस्त्र आणि परवाने जप्त करण्यास सुरुवात केली आहे। जवळपास 225 जणांची शस्त्र आणि परवाने जमा केले। निवडणुकांमध्ये पैशांचा होणारा अवैध वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झालेला आहे। यासाठी आयकर विभागानं नागपूरमध्ये 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। संत तुकाराम महाराजांच्या 37व्या बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातनं देहूनगरीत दिंड्या आणि हजारो वारकरी दाखल झाले। यापैकी भजन कीर्तन हरिपाठानं देहूनगरी दुमदुमली। केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरनं भाजपत प्रवेश केला। दिल्लीतून गौतम गंभीरला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कर्नाटकात येदियुरप्पा यांनी भाजप नेत्यांना 1800 कोटी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते संदीप सुरजेवाला यांनी आज केलेला आहे। काही लोकांच्या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशाला दोष का, अशा पद्धतीनं दोष देणं मला पटत नाही। 26/11च्या हल्ल्याबद्दल वादग्रस्त विधान हे काँग्रेसच्या सॅम पित्रोद यांनी केलेलं आहे। देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा फीवर दिसतोय। दरम्यान नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पश्चिम बंगालमधील एका हलवायानं विविध प्रकारच्या मिठांवरती विविध राजकीय पक्षांची चिन्ह साकारली। नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या बॅनरवरती माझं नाव वाचून धक्का बसल्याचं ट्विट गीतकार जावेद अख्तर यांनी केलंय। तसंच मोदींच्या चित्रपटासाठी आपण एकही गाणं लिहिलं नसल्याचा खुलासा त्यांनी केला। बदलापूरमध्ये पत्नी आणि 2 लहान मुलांवरती शीतपेयातनं विष दिल्याची खळबळजनक घटना समोर येते। या घटनेत पत्नी आणि एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला। वाशिम जिल्ह्यातील भूर गावात घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। या स्फोटात 2 घरं जळून खाक झाली। सुदैवानं जीवितहानी झाली नाही।
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती एका मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली। या आगीत ट्रकसह ट्रकमधील साहित्य जळून खाक झालं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावरती प्राणघातक हल्ला झाला। सुभाष पाटील असे अधिकाऱ्याचं नाव असून डोंबिवली स्टेशन लगतच्या पादचारी पुलावरती त्याच्यावरती हल्ला झाला। वाशिम जिल्ह्यातील जाबरून नावजी येथील एका तरुणानं फेसबुकवरती पोस्ट टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबातील कलहामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं असं कळतंय। लोकसभा निवडणुकीचा विरोध करणारा बॅनर माओवाद्यांनी धानोरा तालुक्यातील काकड पेली गावात लावलं होतं। हे बॅनर जाळून गावकऱ्यांनी माओवादी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। आरटीओ कार्यालयाविरोधात आत्मदहन आंदोलन न करण्यासाठी महिला आरटीओ अधिकाऱ्यास 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस आता अटक झाली। 70 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाकीर नाईक याचा साथीदार नजमुद्दीन सत्ताक याला ईडीने आता मुंबईत अटक केली। विजापूर सिंदगी राज्य महामार्गावरती कंटेनर आणि बाईकची समोरासमोर धडक बसली। अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परवा अवैध कत्तलखाना चालवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला होता। या रागातनं त्यांच्यावरती हल्ला केला गेला। जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये इमाम साहब भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। रात्री 3च्या सुमारास ही चकमक झाल्याचं कळतं। या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या जवानांना यश आलं। जम्मू काश्मीरमधील हुरियतचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या JKLF संघटनेवरती बंदी घालण्यात आली। पाकिस्तान डेच्या पूर्वसंध्येलाच फुटीरतावादी नेत्यांच्या संघटनेवर ही बंदी घातली। चंदीगडहून डिब्रुगडला जाणाऱ्या एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागली। एक्सप्रेसच्या इंजिनानं पेट घेतला। आगीमध्ये 3 डबे जे आहेत ते जळून खाक झाले। मात्र त्यानंतर खूप गोंधळ उडाला। धारवाडमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन इमारत कोसळून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला। 3 दिवसानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका जिवंत माणसाला बाहेर काढण्याची यश आलं। कुल्लूमधील लाग घाटीमध्ये भूस्खलन झाल्यानं एका घरात 2 जण अडकले होते। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं। हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बालसमंदमध्ये 60 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला मोठे यश आलं। गाझियाबादमध्ये तब्बल 120 किलो सोनं जप्त करण्यात आलं। जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 38 कोटी रुपये असल्याचं कळत आहे। इराकच्या मोसुल भागात एका नदीमध्ये होडी उलटल्यानं 94 जण ठार झाले असून यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे। नितेश तिवारी शिचोरे हा सिनेमा घेऊन येतोय। नितेशच्या या आगामी सिनेमात सुपरस्टार खानची एंट्री झालेली आहे। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चिचोरेमध्ये असेल। अजय देवगण आणि तब्बू दे दे प्यार दे या सिनेमात पुन्हा एकदा झळकणार आहे। तसंच या सिनेमात अकीब अली दिग्दर्शित करणार आहे। वरून एक धमाकेदार सिनेमा घेऊन येतो। या सिनेमात कुली नंबर 1 एक या सुपर डुपर हिट सिनेमाचा रिमेक असेल। वरूणचे वडील डेव्हिड धवन हा सिनेमा दिग्दर्शित करतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।